तर ही सगळी परिस्थिती आहे। एकीकडे दुष्काळग्रस्त बांधवांना मदत करा म्हणून झी24 तास सातत्याने कंठशोष करतोय। पाणी कसं अडवता येईल, जिरवता येईल या संदर्भामध्ये आम्ही सातत्याने जनजागृती करतोय। वेगवेगळ्या माध्यमातून दुष्काळाची दाहकता दाखवतोय, दुष्काळग्रस्त बांधवांना कशी मदत करता येईल या सगळ्याचा विचार आपण सगळे करतोय। मात्र हे सगळं विसरून पाण्याच्या पिचकाऱ्या मारून लाखो लिटर पाणी वाया घालवणं असं सगळं करणाऱ्यांना संत म्हणायचं का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। नरेंद्र दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आपल्याबरोबर फोन लाईन वरून आहेत। दाभोळकर सर, हे सगळं बघितल्यानंतर कुठल्याही सुज्ञ माणसाला अत्यंत त्रास होईल, मानसिक त्रास होईल। कारण एकीकडे आम्ही दाखवतोय झी24 तासवरती हंडाभर पाण्यासाठी एक एक दिवस आदिवासी बांधवांचा, कातकरी बांधवांचा दुष्काळग्रस्त भागात वाया जातोय आणि लाखो लिटर पाणीही असं वाया जातंय। विदर्भात सगळे घडलंय, नागपूरमध्ये घडलंय, गाडगेबाबांची भूमी आहे, संत तुकडोजी महाराजांची भूमी आहे। अशा माणसाला संत म्हणायचं का? नाही, एक गोष्ट उघड आहे की आसाराम बापूंनी जी गोष्ट केलेली आहे ती अत्यंत गंभीर चूक आहे आणि ते स्वतःला जर संत असं नामाभिमान लावून घेत असतील तर त्याचं गांभीर्य अधिक वाढतं। कारण आपल्या देशामधल्या, आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी लोकांची धार्मिकता ही नैतिकतेकडे वळवण्याचा प्रयत्न केला आणि आज लोकांची धार्मिकता संत म्हणवणारे आसाराम बापू हे प्रच्छन्न चंगळवादाकडे वळवत आहेत। अगदी, कारण आज कदाचित दुसऱ्या कुठल्याही गोष्टीपेक्षा बेसुमार पाणी वापरणं हे चंगळवादाचं अत्यंत विकृत आणि विपरीत असं लक्षण आहे। त्यामुळे तुम्हाला पाणी आहे का नाही आणि हे पाणी तुम्हाला दुष्काळात पाठवणार होतो की नाही हा मुद्दाच नाहीये। मुद्दा असा आहे की जर तुमचे लक्षावधी, कोट्यावधी देशबांधव किंवा महाराष्ट्रात करतायत तर महाराष्ट्रातले बांधव पाण्या वाचून टाहो फोडतायत आणि अत्यंत अडचणीत येत आहेत, तर त्यांच्या प्रती साधी मानवी करुणा, सहानुभूती, सभ्यतेचा व्यवहार म्हणून जे वर्तन करावं असं आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा अत्यंत विपरीत वर्तन स्वतःला संत म्हणवणारे आसाराम बापू जर करत असतील तर ते निश्चितच चूक करतायत। खरी अडचण अशी आहे की अशा लोकांना लक्षावधीचा अनुयायी वर्ग मिळतो, ही मानसिकता कशी बदलायची। म्हणजे 2 दिवसापूर्वी ते नाशिकला होते, मी नाशिकला होतो, त्याही वेळेला लोकांनी 50,000 ते 75,000 लोक आले असं छापलेलं होतं। म्हणजे खरं म्हटलं तर हे संत नाहीत आणि हे संत नाहीत आणि अशा लोकांना समाज संत मानतो, इतक्या मोठ्या संख्येने त्यांच्याकडे जातो आणि समाजाला ते अत्यंत चुकीचा संदेश देतात। म्हणजे आसाराम बापूंचं वर्तन हे महाराष्ट्राच्या आजच्या प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये जो उलट्या पावलाचा प्रवास चालू आहे। एखाद्या मंत्र्याला नाही, पण नरेंद्र सर आपण अत्यंत योग्य भाष्य केले या सगळ्यावरती। हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रानं अनेक पुरोगामी संत बघितले आहेत। या महाराष्ट्रात उलटा प्रवास आम्ही होऊ देणार नाही। एक माध्यम म्हणून झी24 तास कायम अशा घडणाऱ्या सगळ्या घटनांचा विरोध करत राहील। आम्ही हा सगळा प्रकार लोकांच्या समोर आणू आणि मला खात्री आहे, आम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामधल्या बहुतांश लोकांना हे पटत नाहीये। सगळ्या लोकांना देखील आपल्या दुष्काळग्रस्त बांधवांबद्दल योग्य ती सहानुभूती आहे आणि निश्चित तुम्ही म्हणालात ते अगदी सगळं बरोबर आहे। धन्यवाद झी24 तासशी तुम्ही बोललात त्याबद्दल। झी24 तास, एक पाऊल पुढे।